नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पोलीस भरती 2025 विषयी अतिशय महत्त्वाचे काय अपडेट आलेले त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये महत्त्वाचे 2 अपडेट आलेले आहेत मित्रांनो. पहिले जे अपडेट असणार मित्रांनो, हे अपडेट असणार आहे जागांविषयी मित्रांनो. 2024 ते 25 या दरम्यानमध्ये जेवढ्या पण रिक्त जागा होणार आहे मित्रांनो, यांची माहिती आलेली आहे. याहीपेक्षा महत्त्वाचं जे अपडेट आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या वर्षी जर म्हटलं तर 15,000 पदं भरली जाणार आहेत मित्रांनो. आणि याच्याबद्दल जर म्हटलं तर जी पण माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता. यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांचं 2022 आणि 2023 यामध्ये वय ओलांडून गेलं असेल, म्हणजे त्यांचं आता वय बसत नसेल 2025 मध्ये, तेही विद्यार्थी आता 2025च्या या पदभरतीसाठी अर्ज भरू शकतात मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे वयामध्ये वाढ देण्यात येणार आहे मित्रांनो. 2022 व 2023 मध्ये तुमचं वय जर ओलांडून गेलं असेल मित्रांनो, तुमचं वय आता बसत नसेल 2025च्या पदभरतीसाठी, तर तुम्हाला कमीत कमी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार 3 वर्षाचा आपल्याला इथं वयामध्ये संधी भेटणार आहे मित्रांनो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं इथं वय बसत नाही त्यांना 3 वर्षाची इथं संधी भेटणार आहे मित्रांनो. तुमचं वय कॅल्क्युलेट करा मित्रांनो. आणि 2025 मध्ये जर म्हटलं तर आता जर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता 15,000 पदं भरली जाणार आहे मित्रांनो. आणि याची जर म्हटलं तर बैठकीसाठी देखील इथं मान्यता भेटलेली आहे मित्रांनो. आणि लवकरच आता आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटेल. टोटल जर म्हटलं तर 15,000 साठी ही पदभरती असणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये महत्त्वाचा अजून एक मुद्दा, ज्या पण विद्यार्थ्यांचं इथं वय बसत नव्हतं, आता वय पूर्ण होऊन गेलं होतं, आता त्यांना 3 वर्षाची इथं सूट भेटणार आहे. तर जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो. हे महत्त्वाचं अपडेट आलेलं मित्रांनो. वयामध्ये वाढ देण्यात आलेली आहे. ज्यांचं वय आता निघून गेलं असेल त्यांनी ही पदभरतीची सुरुवात इथं व्यवस्थित सुरू ठेवा. आता पुढे जर म्हटलं तर हे दुसरं अपडेट आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर 1/1/2024 ते 31/12/2025 या दरम्यानमध्ये जेवढी पण पदं रिक्त होणार आहे यांची माहिती इथं आलेली आहे. यामध्ये यामध्ये घटकाचं नाव दिलेलं आहे, पदाचं नाव दिलेलं आहे. यामध्ये वेगवेगळे पदं दिसत असतील आणि टोटल किती जागा रिक्त होत आहेत याचा आढावा इथं आलेला आहे मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर तुम्ही संपूर्ण माहिती स्क्रीनवरती बघू शकता. भरपूर जागा रिक्त आहेत मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर टोटल 11,167 जागा फक्त एका वर्षाच्या कालावधीमध्ये, ठीक आहे, 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढ्या जागा रिक्त झालेल्या आहेत मित्रांनो, किंवा 2025च्या एंडिंग पर्यंत रिक्त होणार आहे याची माहिती इथं आलेली आहे. तर यावर्षी जर म्हटलं तर आता जागांचा आकडा फिक्स झालेला आहे. 15,000च्या आसपास इथं जागा असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि वयामध्ये इथं सूट दिली जाणार आहे 3 वर्षांची माझ्या अंदाजानुसार. ठीक आहे, इथं म्हटलेलं 2022 ते 2023 यामध्ये. ठीक आहे, यामध्ये जर म्हटलं तर तुमचं वय तर तेव्हाच पूर्ण होऊन गेलं असेल तरी देखील 2025 मध्ये ते अर्ज भरू शकतात. म्हणजे साधारणतः 3 वर्षाची वयामध्ये तुम्हाला सूट दिली जाणार आहे मित्रांनो. तर व्यवस्थित आता तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा मित्रांनो. येत्या 1 महिन्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. याच्या संदर्भात जे पण अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती दिलं जाईल. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.